जीवनात उशीर होण्याआधी या 15 गोष्टी शिका, नाहीतर म्हातारपणी पश्चाताप होईल. 1. मुलांना फक्त जन्म देणं म्हणजे आईवडिलांचं कर्तव्य पूर्ण होत नाही, तर त्यांना योग्य संस्कार देणं हीच खरी जबाबदारी असते. अनेक आईवडील मुलांच्या प्रत्येक हट्टाला होकार देतात, पण त्यांना चांगलं वाईट यातील फरक शिकवत नाहीत. मोठ्यांचा आदर कसा करायचा, प्रेमाने कसं बोलायचं, नात्याची किंमत काय असते आणि कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे जर लहानपणी शिकवलं नाही तर मोठेपणी त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते. कारण मुलं तुमचं बोलणं कमी आणि तुमचं वागणं जास्त शिकतात. आज तुम्ही त्यांच्यामध्ये जे संस्कार रुजवाल, उद्या म्हातारपणी तेच संस्कार तुमच्याकडे परत येणार आहेत. म्हणून मुलांना श्रीमंत बनवण्यापेक्षा माणुसकी शिकवा, म्हणजे शेवटी पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही. 2. मुलांच्या प्रत्येक हट्टाला कधीच होकार देऊ नका. कारण प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे प्रेम नसतं, तर अनेकदा ती त्यांच्या भविष्यासाठी केलेली सर्वात मोठी चूक ठरते. लहानपणी प्रत्येक गोष्ट सहज मिळाली तर मोठेपणी कष्टाची किंमत त्यांना कधीच समजत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळवावी लागते, हे त्यांना लहानपणापासून शिकवा. योग्य वेळी दिलेला नकार हा देखील मुलांच्या भल्यासाठीच असतो. आज तुम्ही त्यांना संयम, जबाबदारी आणि कष्टाची सवय लावली तर उद्या ते स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहतील. नाहीतर म्हातारपणी अनेक आईवडिलांना याच गोष्टीचा पश्चाताप होतो की आम्ही मुलांना सर्व काही दिलं पण जीवन जगायला शिकवलं नाही. 3. मुलगा आणि मुलगी यांच्यात कधीच भेदभाव करू नका. कारण आईवडिलांच्या नजरेत दोघंही समान असायला हवेत. एका मुलावर जास्त प्रेम आणि दुसऱ्यावर अन्याय केल्याने घरात नकळत दुरावा निर्माण होतो. अनेक कुटुंब संपत्ती, प्रेम आणि वागणुकीतील असमानतेमुळे आयुष्यभर तुटलेली राहतात. मुलगा वंश पुढे नेतो आणि मुलगी परक्याची असते असा विचार आजच्या काळात चुकीचा आहे. मुलगी ही आईवडिलांची तितकीच जबाबदारी घेत असते आणि अनेकदा मुलांपेक्षाही जास्त साथ देते. म्हणून दोघांनाही समान प्रेम, समान संस्कार आणि समान हक्क द्या. नाहीतर म्हातारपणी स्वतःच्या निर्णयांचाच पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. 4. मुलांना फक्त पैसा कमवायला शिकवू नका, तर पैशाची किंमतही शिकवा. कारण कष्ट न करता मिळालेल्या पैशाची किंमत कोणालाच समजत नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याऐवजी त्यांना मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम याचं महत्त्व समजावून सांगा. आयुष्यात पैसा पुन्हा कमावता येतो, पण एकदा बिघडलेले संस्कार परत घडवणं खूप कठीण असतं. मुलांच्या हातात पैसा देण्यापूर्वी त्यांच्या मनात जबाबदारी निर्माण करा. कारण कष्टाची सवय असलेली मुलं कधीच चुकीच्या मार्गावर जात नाहीत. नाहीतर म्हातारपणी अनेक आईवडील म्हणताना दिसतात, संपत्ती तर खूप दिली पण कष्टाची किंमत शिकवली नाही. 5. मुलांसमोर नवरा बायकोने सतत भांडण करू नका. कारण आईवडिलांच्या प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक वागण्याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होत असतो. ज्या घरात रोज राग, आरडाओरडा आणि अपमानाचं वातावरण असतं, त्या घरात मुलं कधीच मनाने मजबूत होत नाही. तेही मोठे झाल्यावर तसंच वागायला शिकतात. मतभेद असतील तर ते 4 भिंतींच्या आत शांतपणे सोडवा. पण मुलांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण होईल असं वातावरण कधीच तयार करू नका. कारण आज ते जे पाहतील, उद्या त्यांच्या संसारात तेच घडेल. नाहीतर म्हातारपणी पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. 6. आईवडिलांचा अपमान मुलांसमोर कधीच करू नका. कारण मुलं तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या वागण्यातून जास्त शिकतात. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांशी उद्धटपणे वागाल, त्यांचा अनादर कराल किंवा त्यांना ओझं समजाल तर उद्या तुमची मुलंही तुमच्याशी तसंच वागतील. प्रत्येक मुलासाठी आईवडील हेच पहिले गुरु असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर नेहमी आदर, प्रेम आणि आपुलकीचं उदाहरण ठेवा. कारण आज तुम्ही जे पेराल, उद्या त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर म्हातारपणी मुलांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या वागण्याचाच पश्चाताप करावा लागेल. 7. रागाच्या भरात आपल्या माणसांना दुखावणारे शब्द कधीच बोलू नका. कारण जखम शरीरावर झाली तरी ती भरून निघते, पण शब्दांनी झालेली जखम अनेकदा आयुष्यभर मनात राहते. एक क्षणाचा राग अनेक वर्षांची जवळीक संपवू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी एकदा विचार करा की हेच शब्द उद्या तुमच्याच माणसांनी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. नातं टिकवण्यासाठी कधी कधी शांत राहणे खूप मोठं शहाणपण असतं. नाहीतर शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप आणि तुटलेली नाती. 8. घरच्या गोष्टी 4 चौघात सांगण्याची सवय कधीच लावू नका. कारण बाहेरची माणसं तुमची समस्या सोडवायला येत नाही, पण त्याच गोष्टींची चर्चा मात्र नक्की करतात. घरातील मतभेद, राग आणि अडचणी या घरातच बसून सोडवल्या तर नात्यांचा मान टिकून राहतो. प्रत्येक गोष्ट जगासमोर मांडण्यापेक्षा आपल्या माणसांची मनमोकळे बोलायला शिका. लक्षात ठेवा, घराचा सन्मान हा आपल्या हातात असतो. नाहीतर एक दिवस अशी वेळ येते की लोकांना तुमच्या घरातील प्रत्येक गोष्ट माहीत असते, पण तुमचं स्वतःचं घर मात्र तुटलेलं असतं. तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. 9. सून घरात आली की तिला परकी समजण्याची चूक कधीच करू नका. कारण ती तिचं आईवडिलांचं घर, तिची माणसं आणि तिचं संपूर्ण आयुष्य मागे सोडून तुमच्या घरात स्वतःचं घर मांडण्यासाठी आलेली असते.
सुरुवातीला तिच्याकडून काही चुका झाल्या तर त्या मुलीसारख्या समजून घ्या. प्रेम, आदर आणि विश्वास दिला तर तीही या घरासाठी मनापासून सर्व काही करायला तयार असते. पण सतत टोमणे, अपमान आणि तुलना केली तर तिच्या मनातही दुरावा निर्माण होतो आणि मग म्हातारपणी अनेक सासू सासऱ्यांना वाटतं वेळीच सुनेला मुलीसारखं जपलं असतं तर आज तीच आमचा सर्वात मोठा आधार बनली असती. 10. सून आणि मुलगी यांच्यामध्ये कधीच फरक करू नका, कारण जी अपेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलेल्या तुमच्या मुलीसाठी करता त्याच अपेक्षा तुमच्या सुनेलाही तिच्या आईवडिलांकडून असतात. मुलीच्या चुका प्रेमाने माफ करायच्या आणि सुनेच्या छोट्याशा चुकावरही रागवायचं ही सवय अनेक घर उद्ध्वस्त करते. घरात न्याय, प्रेम आणि समान वागणूक असेल तर सुनेही त्या घराला स्वतःचं घर समजते. पण जिथे सतत दुजाभाव केला जातो तिथे नाती मनापासून कधीच जुळत नाही. नाहीतर म्हातारपणी अनेक जण म्हणतात सुनेला मुलीसारखं जपलं असतं तर आज तीच आमची खरी मुलगी ठरली असती. 11. संपत्तीच्या वाटपात कधीच अन्याय करू नका, कारण पैशासाठी तुटलेली नाती पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाशी न्यायाने वागा आणि कोणावरही पक्षपात करू नका. अनेक कुटुंब आयुष्यभर एकत्र राहतात पण संपत्तीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कायमची वेगळी होतात. लक्षात ठेवा, पैसा काही दिवसांचं सुख देतो पण प्रेमाने टिकवलेली नाती आयुष्यभर साथ देतात. नाहीतर शेवटी उरतो तो फक्त रिकामा मोठा बंगला आणि मनात आयुष्यभराचा पश्चाताप. 12. वडिलोपार्जित संपत्तीवर आयुष्य उभं करण्याचं स्वप्न पाहू नका, कारण दुसऱ्यांनी कमावलेल्या संपत्तीवर जगणारा माणूस कधीच स्वतःची खरी ओळख निर्माण करू शकत नाही. आई वडिलांनी दिलेल्या संपत्तीचा आदर जरूर करा, पण स्वतःच्या कष्टाने काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या घामातून कमावलेल्या एका रुपयाचं समाधान आयती मिळालेल्या लाखो रुपयांपेक्षाही मोठं असतं. कष्टाची सवय असलेला माणूस कधीच कोणासमोर हात पसरत नाही. नाहीतर म्हातारपणी मनात एकच सल राहते, संधी होती पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहिलो नाही. 13. पैसा कमवा पण त्या पैशासाठी तुमची माणसं गमावू नका, कारण आयुष्यभर फक्त पैसा कमावण्यात व्यस्त राहिलेला माणूस शेवटी मोठ्या घरात एकटाच राहतो. मुलांना वेळ नाही, मित्र दूर गेलेले असतात आणि नाती फक्त नावापुरती उरतात. पैसा सुखसोयी देऊ शकतो पण प्रेम, आपुलकी आणि आधार विकत घेऊ शकत नाही. म्हणून काम जरूर करा पण आपल्या माणसांसाठीही वेळ काढा. नाहीतर म्हातारपणी बँकेत भरपूर पैसा असेल पण 2 प्रेमाचे शब्द बोलणारं माणूसही जवळ नसेल. 14. म्हातारपणासाठी फक्त पैसा साठवू नका तर माणसंही कमवा, कारण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औषध विकत घेण्यासाठी पैसा उपयोगी पडतो पण 2 प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी, हात धरून उभं करण्यासाठी आणि डोळ्यातलं दुःख ओळखण्यासाठी माणसंच लागतात. म्हणून आयुष्यभर नाती जपा, माणसांशी प्रेमाने वागा आणि कुणाचं मन दुखावू नका. आज तुम्ही दुसऱ्यांसाठी जे कराल उद्या तेच तुमच्याकडे अनेक पटीने परत येईल. नाहीतर शेवटी घर भरलेलं असेल पैशाने पण मन रिकामं असेल माणसांशिवाय. 15. आयुष्य असं जगा की शेवटी पश्चाताप नाही तर समाधान उरेल. कोणाचं मन दुखावलं असेल तर वेळेत माफी मागा, तुटलेली नाती जोडण्याचा प्रयत्न करा, आईवडिलांचा आदर करा, मुलांना चांगले संस्कार द्या आणि पैशांपेक्षा माणसांना जास्त महत्त्व द्या. कारण या जगातून जाताना माणूस सोबत ना पैसा घेऊन जातो ना संपत्ती. त्याच्या मागे राहतात फक्त त्याची चांगली कर्म, प्रेमाने जोडलेली माणसं आणि त्याच्याबद्दलच्या सुंदर आठवणी. म्हणून आजपासूनच असं जगा की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मागे वळून पाहताना डोळ्यात पश्चातापाचे अश्रू नाही तर समाधानाचं हसू असेल. तुम्हाला या 15 गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.